नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा जाहीर केला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 2 ते 3 योजनांचे या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता तसेच 10वा हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि तसेच पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 ते 4 अशा मोठ्या योजनांचे पैसे आता तुमच्या डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व तसेच म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा आता जाहीर झाला आहे। कित्येक दिवस झालं शेतकरी बांधव नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्यासोबत शेतकरी बांधवांना 10व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा लागली होती। तसेच शेतकरी बांधव म्हणजेच की 2021 पासून 2025 पर्यंतच्या पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत होते। तर आता ही सर्व प्रतीक्षा आता शेतकरी बांधवांनो तुमची संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पुढील काही तासांमध्येच या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि तसेच पीक विमा म्हणजेच की तुमच्या हेक्टरी प्रमाणे काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 17,000 रुपये मिळणार आहे, काहींना 21, 22, 25,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेण्यामध्ये आला आहे। कित्येक दिवस झालं शेतकरी बांधवांनो फक्त तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, आज तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, म्हणजेच की काल तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली, परंतु शेतकरी बांधवांनो अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम सुद्धा जमा होत नव्हती। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा 10वा हप्ता सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की शेतकरी बांधव आमच्यावरती तीव्र नाराज झालते। का नाराज झालते तर शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होईल, परंतु सरकारने स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो यावरती उत्तर दिलं आहे। म्हणजेच की डीबीटीला मर्यादा असल्यामुळे म्हणजेच की निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत देऊ शकलो नाही। परंतु आता सरकारने जाहीर केलं आहे, आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तसेच पीक विमा रक्कम देखील आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे, जे शेतकरी बांधवांची ही 3 ते 4 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम, नमो शेतकरी योजनेचे पैसे व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रपणे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणती तुम्हाला 3 कामे करायची आहेत, ते कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल, हेच तुम्हाला आता पुढे मी सांगणार आहे। त्यासोबत कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे, त्या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पाहता शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते। आता ही प्रतीक्षा पूर्णपणे शेतकरी बांधवांची संपलेली आहे। पीक विमा कंपन्याकडे निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे, तसेच पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा सुद्धा निधी उपलब्ध झालेला आहे। त्यामुळेच आता हा सरकारचा मोठा निर्णय शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हे आता लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधवान हे कामे करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कोणती कामे आहेत, कोणत्या
22 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। कोणते शेतकरी बांधव पीक विम्याच्या रक्कमसाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या+ 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आता A to Z माहिती शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलंय की ज्या शेतकरी बांधवांनी 2021 पासून 2025 पर्यंतचा पीक विमा भरलेला असेल, म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांनी 2021 किंवा 22 किंवा 23 किंवा 24 किंवा 25 मध्ये पीक विमा भरलेला असेल, तर असे शेतकरी बांधव पीक विम्याच्या रक्कमसाठी पात्र असणार आहेत। असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांनी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कामे करतील, असे शेतकरी बांधव सुद्धा पात्र या ठिकाणी होणार आहेत। आता आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणती कामे करायची आहेत, ती कामे केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र होणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्र होणार आहेत। तसेच नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्र होणार आहेत। तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र होणार आहेत। यामुळेच आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत हेच तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे देखील पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव या म्हणजेच की 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का। जर का शेतकरी बांधवांनो या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी 3 ते 4 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा ही आता इथे संपणार आहे, कारण की सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत स्पष्टपणे जाहीर केलं की शेतकरी बांधव बरेच प्रतीक्षामध्ये होते। पीक विम्याची प्रतीक्षा असेल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची असेल, 10व्या हप्त्याची असेल, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची असेल। त्यासोबत शेतकरी बांधवांना असा देखील प्रश्न पडला असेल की नेमकी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ताच देत नाहीये सरकार, मग लगेच नेमकी आमच्या खात्यावरती 10वा हप्ता कशा प्रकारे जमा होणार। तर याचं उत्तर देखील शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागील काही दिवसापूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला आणि आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या सोबतच म्हणजेच की 10वा हप्ता सुद्धा सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी असणार आहे। आता 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, आणि जर का आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता कसलीही काळजी किंवा चिंता करायची नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होणार आहे। आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे शेतकरी बांधवांनो पुढे आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला खरोखर पैशांची गरज असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला। जर का तुम्हाला नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल, तसेच पीक विमा रक्कमची प्रतीक्षा लागलेली असेल, तरच हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, नाहीतर तुम्ही व्हिडिओला सोडून सुद्धा जाऊ शकता, कारण की सरकारने आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। आता पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु दत्तात्रय मामा भरणे व म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। अन्यथा म्हणजेच की बरेच शेतकरी बांधव यामधून अपात्र राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे 3 कामे तुम्हाला आवश्यक पाहिजेच आहेत। हे 3 कामे तुमचे पूर्ण आहेत का हे देखील तुम्हाला पाहायचंच आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोणते 22 जिल्हे आहेत, त्या 22 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील पाहायचं आहे। आणि जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की तुमच्या मोबाईलवरती कधीही मेसेज येऊ शकतो की म्हणजेच की पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले। ते पीक विम्याचा मेसेज असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा असेल किंवा म्हणजेच की पीएम किसान योजनेचा असेल। परंतु शेतकरी बांधवांनो आज पुढील काही तासांमध्येच पूर्णपणे रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे नक्कीच लक्षात घ्या। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे मी तुम्हाला आता लगेच पुढे सांगतो। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती मी तुम्हाला हे सांगतो की कोणते शेतकरी
बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यानंतर लगेच आपण पुढे जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती तुम्हाला काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड हे बऱ्याच शेतकरी बांधवांनी काढलेलं देखील आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचं अपूर्ण देखील आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर हे लवकरात लवकर तुम्ही जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन काढून घेऊ शकता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पाहिजे असेल, पीक विमा रक्कम पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 24वा हप्ता पाहिजे असेल, तर अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड हे अपूर्ण आहे। असे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड देखील काढलेलं आहे, परंतु त्यांचं फार्मर आयडी कार्डवरती म्हणजेच की त्यांचं नाव चुकीचं असणार आहे किंवा त्यांचा म्हणजेच की आडनाव चुकीचं असेल, अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा त्यांचं दुरुस्त करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे। आणि जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर हे तात्काळ काढून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, महत्त्वाचं दुसरं काम आहे, हे देखील मी आता तुम्हाला लगेच सांगणार आहे आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। तर आता पहा, दुसरं काम आहे नंबर 2 वरती शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम असणार आहे। तुम्हाला तर माहितच आहे, डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला पीक विमा असो, पीएम किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते असो, तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा होण्यासाठी हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो काम पूर्ण करायचं आहे। ते म्हणजेच की तुमचं आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। अनेक शेतकरी बांधवांनी मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डासोबत केलेला नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत। अन्यथा जे शेतकरी बांधव लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर हे तात्काळ तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि जे शेतकरी बांधव करतील अशा शेतकरी बांधवांना हा लाभ दिला जाणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडायचं आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी जोडतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव जोडणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का आधार बँक खात्याशी जोडलेलं नसेल तर ज्या शेतकरी बांधवांनी जोडलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ जोडून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव जोडून घेतील अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम बघणार आहोत आपण आणि त्यानंतर लगेच जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या म्हणजेच की 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच 2021 पासून 2025 पर्यंतचा पीक विमा रक्कम देखील याच 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यापूर्वी आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया। हे जर का काम अपूर्ण ठेवलं तर शेतकरी बांधवांनो, तुमचे पैसे अडकू शकतात। जर का तुम्हाला असं वाटत असेल की आमचे पैसे अडकले नाही पाहिजे, डायरेक्ट आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो हे काम तुम्हाला करायचंच आहे। तर आता हे काम आहे शेतकरी बांधवांनो ई केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील आहे, अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी करणार नाहीत असे शेतकरी बांधवांना हप्त्यापासून वंचित राहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी ही तुम्ही तात्काळ करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील असेल, परंतु अनेक शेतकरी बांधव अपात्र म्हणजेच की ई केवायसी मुळेच होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती डायरेक्ट रक्कम जमा झाली पाहिजे, आम्ही कोणत्याही योजनापासून अपात्र झालो नाही पाहिजे, आमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा झाली पाहिजे, तर ई केवायसी महत्त्वाची असणार आहे। पीक विमा असो किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता असो
किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय एकाही योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत. त्यामुळे जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. तर आता शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता आपण पुढे लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की शेतकरी बांधवांनो चेक करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, आता यामध्ये पात्रतेची अट ही देखील आहे शेतकरी बांधवांनो, ती म्हणजेच की पीएम किसान योजनेचे मागील हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे. तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा मागील हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता पाहिजे असेल, त्यासोबत तुम्हाला पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पाहिजे असेल, त्यासोबत पीक विमा रक्कम पाहिजे असेल, तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजेत, तरच तुमच्या खात्यावरती पुढील हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत, असं सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने, तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे हे देखील सांगण्यामध्ये आलेलं आहे. तसंच पीक विमा रक्कम मिळवण्यासाठी सुद्धा शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे, टाइम टू टाइम, म्हणजेच की पीक विमा भरलेला पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती तुमच्या जिल्ह्याचं नाव आल्यावर पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी एक एक करून जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्ही नक्कीच चेक करायचं आहे. मी आता तुम्हाला सविस्तरपणे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आता इथून पुढे शेतकरी बांधवांनो, एक एक अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, आता हेच तुम्हाला पाहायचं आहे का तुम्हाला पुढील म्हणजेच की 1 ते 2 दिवसामध्ये रक्कम मिळणार आहे, हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता शेतकरी बांधवांनो पहा, 22 जिल्ह्यांची नावे सांगतो. या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो बीड. बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तसेच पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या पीएमच्या म्हणजेच की पीक विम्याची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. मी जे तुम्हाला मागील कामे सांगितलेली आहेत, ती जर का कामे तुमची पूर्ण असतील, तर आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची नमो शेतकरी योजनेच्या व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पैशाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्ही सुद्धा पेरणी असो किंवा खरीप हंगामामध्ये उधारी पैसे घेतले असतील, ते तुम्हाला द्यायचे असतील, तर आता सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. पुण्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. पुण्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तरी सुद्धा आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली. हिंगोलीमधील शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची 2021 पासून 2025 पर्यंतची प्रतीक्षा करत असाल, तर आता हिंगोलीमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. हिंगोलीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर. पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव
जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो परभणीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परभणीमधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर रत्नागिरीमधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, रत्नागिरीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरी योजनेची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। अमरावतीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर लातूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तर या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।